2023चा पेपर बघतोय आपण. GS2 66. क्वेश्चन नंबर 66. योग्य कथने ओळखा. मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणूक 1937मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1940मध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी केली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनने लोकसभा निवडणूक 1957मध्ये 6 जागा जिंकल्या होत्या. सो याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच ऑप्शन उडवायचा आहे. ओके, तर तुमचं उत्तर इथे. जर तुम्हाला असं वाटतंय तिन्ही करेक्ट आहे तर हा ऑप्शन आहे, किंवा मग त्यातलं एक जरी उडवला तुम्ही तरी उत्तर येऊन जाते. तर तुम्ही मॉडर्न हिस्ट्री जरी वाचली असेल नाही का, आपण इतिहासामध्ये तर वाचतोच. सो ही कधीची स्थापना आहे? ही स्थापना 1940ची नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना आहे 1942ची, 1942. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन वॉज अन ऑर्गनायझेशन इन इंडिया फाउंडेड बाय N. शिवराज अँड B.R. आंबेडकर इन 1942. 1942ची स्थापना आहे. ब उडवलं, डायरेक्ट उत्तरात आलं. ए आणि सी तुमचं उत्तर आहे, थर्ड ऑप्शन. 67 बघा. खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांची स्थापना 1997मध्ये झाली? झोरम नॅशनल पार्टी, राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल. तर यांची झालेली आहे 1997ला, जे की उत्तर आहे. सो बाकीचे बघा. आसाम गण परिषदची स्थापना कधी झाली? आसाम गण परिषदची स्थापना झाली 1985. लोक जनशक्ती पक्षाची स्थापना झालेली आहे 2000 सालची. ठीक आहे. बाकी मग बिजू जनता दलचं हे चिन्ह आहे बघा, शंख. आसाम गण परिषदचं चिन्ह आहे हत्ती. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचं चिन्ह हे आहे आपलं हे कपडे शिवायची मशीन. आणि राष्ट्रीय जनता दल बघा, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल. सो RJD कंदील. 68 बघा. भारतीय निवडणूक सुधारणा समिती आणि त्याचे स्थापना वर्ष यांच्या चुकीच्या जोड्या ओळखायच्यात. म्हणजे इलेक्टोरल रिफॉर्म कमिटी ज्या आहेत त्या. सो संथानम समिती ही इलेक्टोरल रिफॉर्म कमिटीच नाही आहे. ओके, ती कशाबद्दल समिती आहे? ती आहे कमिटी ऑन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन. 1962ची स्थापना 1964ला त्यांनी रिपोर्ट सबमिट केला आहे. सो ही काय त्याच्यामध्ये येणारच नाही. वांचू समिती पण तुमची निवडणूक सुधारणा समिती नाही आहे. ती काय आहे? तर ती आहे टू रिव्ह्यू टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. ओके, कर प्रशासनासंबंधी ही समिती होती वांचू समिती, 1970ची होती. सो हे पण उडलं. दिनेश गोस्वामी समिती 1990 बरोबर आहे. क बरोबर आहे फक्त याच्यामध्ये. तारकुंडे समिती पण आहे इलेक्ट्रॉनिक रिफॉर्मची, पण ती 1973ची नाही आहे. ती कधीची आहे? तर 1974-75ची आहे. 74 किंवा 75 करेक्ट घेऊ शकता, 73 नाही आहे. सो त्याच्यामुळे ही पण उडली. तर उत्तर तुमचं जर चुकीचं विचारलं आहे तुम्हाला तर काय यायला पाहिजे? ब आणि अजून काय यायला पाहिजे? ड पण यायला पाहिजे. ठीक आहे. तर ठीक आहे बा, आपण समजू की 1973 असेल म्हणजे जो एखाद्या वर्षावर खाली, मग हे दोन तर येणारच नाही, आणि ब. आणि ब रॉंग जर म्हणायचं तर मग आणि ब ऑप्शनच दिला नाही. तो त्याच्यामुळं प्रश्न झालेला आहे रद्द. हे बघा, तारकुंडे समिती 1974, इंद्रजित गुप्ता समिती 1998, इलेक्शन कमिशन रिपोर्ट 2004, दिनेश गोस्वामी समितीची प्रश्न विचारले 1990, लॉ कमिशन इंडिया रिपोर्ट 1999, वीरप्पा मोईली कमिशन 2007, वोहरा कमिटी 1993, व्यंकट चलया नॅशनल कमिशन 2002 आणि टंका कमिटी 2010. या सगळ्या इलेक्शन रिफॉर्म्स कमिट्या त्या संबंधीच्या आहेत. इलेक्शन संबंधी निवडणूक सुधारणा समित्या. 69, 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने मिळालेल्या मतांच्या टक्क्यामध्ये वाढ केली? म्हणजे बाबा यांचे 2014 ते 2019मध्ये कोणाची मतं वाढलेली आहेत ते बघायचे. सो ॲक्च्युली कोणाचेच वाढले नाहीत. ओके, सगळ्यांचे कमीच झालेत. उत्तर त्याचं 4 आहे. सो भारतीय जनता पक्षाला BJPला 2014मध्ये किती % वोट होतं? तर 27.81. जे 2019मध्ये किती झालं? 25.75. म्हणजे 27वरून ते 25वरून आले. 2014मध्ये 27.81 BJPला. एन सी पीला किती होते 2014मध्ये? तर 17.24%
मतांचा वाटा होता, वोटिंग शेअर, जो की 2019मध्ये झाला 16.71%. सो हा पण तुमचा कमीच झालेला आहे एन सी पीचा. परत शिवसेनेचा 2014मध्ये किती होतं त्यांना मतांची टक्केवारी? 19.35%. 19.35%. आणि मग 2019मध्ये किती झाली शिवसेनेचे? 16.41, म्हणजे 19वरून 16वर आले, तर हे पण कमीच झालेले आहेत. आणि आत्ता जी आपली लेटेस्ट झाली 2024ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, त्याच्यामध्ये बी जे पीचे आहेत 26.77%. म्हणजे अजून पण बी जे पी 2014ला जे भेटले, 2014ला किती भेटले त्यांना? 27.81. तिथपर्यंत अजून पण गेले नाही बघा, अजून पण थोडं कमीच आहे. शिवसेना, शिंदेची शिवसेना यांचे किती आहेत? तर 12.38%. आणि एन सी पी, अजित पवारांची एन सी पी 9.01% 2024ची निवडणूक. तर बी जे पीने फुल हवा केले 26.77%. आता जागा बघून घ्या एकदा आपल्या ह्या ज्या लेटेस्ट 2024 निवडणूक झाली महाराष्ट्राची, तर त्याच्यामध्ये बी जे पीला किती जागा आहेत? 132. शिवसेनेला किती आहेत? म्हणजे शिंदेची शिवसेना 57. एन सी पी अजित पवारांची 41. आता हे शिवसेना उभाटा नाही का, उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांना किती जागा आहेत? तर 20 जागा आहेत. ओके. आय एन सी म्हणजे आता ही काँग्रेस, किती आहे जागा? 16. एन सी पी ही शरद पवारांची, तिथं त्यांना 10 जागा आहेत. ओके. आणि हे सपा म्हणजे समाजवादी पार्टी 2 जागा आहेत, बाकीचे इंडिपेंडेंट वगैरे मिळून 10. सो बघा तुमचं एन सी पी जे आहे आणि अजित पवार किती येते? 41. एन सी पी म्हणजे ही अजित पवारांची एन सी पी आणि शरद पवारांची, म्हणजे त्यांचं जर म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेस जे फुटले त्यांचे टोटल मग 51 आहेत. आणि शिवसेना जी आहे ती 20 आणि 57, म्हणजे किती आहेत? उभाटा आणि शिंदे ह्या दोघांचे मिळून किती होतात? 57, 77 होतात. ठीक आहे. सो असं आहे एकंदरीत समीकरण. बी जे पीने फुल 132 सीट्स घेतलेल्या आहेत. नेक्स्ट पेजवर या 70. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाबाबत योग्य कथने ओळखा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 26 डिसेंबर 1925ला झाली. सो बरोबर आहे. भाकप म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्षचे नेते अच्युता मेनन 1957मध्ये केरळचे मुख्यमंत्री झालेत का? नाही. कोण झाले तेव्हा मुख्यमंत्री? अच्युता मेनन झाले. तेव्हा कोण झाले? 1957ला केरळचे मुख्यमंत्री झालेत ई एम एस नंबूद्रीपाद. ई एम एस नंबूद्रीपाद हे 57ला झालेत. आणि अच्युता मेनन कधी झालेत? तर ते पण झालेच आहेत. तर ते अच्युता मेनन जे आहेत त्यांचं नाव एक्झॅक्ट आहे चेलट अच्युता मेनन किंवा सी अच्युता मेनन म्हणतात त्यांना. हे होते 4th CM ऑफ केरला. फ्रॉम कधी ते कधी? 1969, नोव्हेंबर 1969 ते ऑगस्ट 1970. आणि परत बनले कधी? ऑक्टोबर 1970 ते 1977. सो चेलट अच्युता मेनन. पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचे नंबूद्रीपाद आहेत, त्याच्यामुळे तुमचं ब उडलं की तुमचं डायरेक्ट उत्तरच येते बघा. ब उडलं उत्तर अ आणि क. सो नंबूद्रीपाद व पी टी रणदिवे हे भाकपचे नेते होते. 71. जिल्हाधिकारी यांचे अधिकार व कार्य याबाबत चुकीचे विधान ओळखायचे. तर ते जिल्हा जनगणना अधिकारी असतात, ते संसदीय मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी असतात, ते संकटकालीन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात. आवश्यक तसेच आता बघा अनावश्यक टाकायची काही गरज आहे का? हे अनावश्यक वस्तूचा काही संबंध नाही. आवश्यक वस्तूंचा नागरी पुरवठा सुनिश्चित करणे हे त्यांची जबाबदारी असते. कशामुळं? कारण हा ॲक्टच आहे तुमचा. कोणता? हा तुमचा ॲक्ट आहे काय? इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट जो आपण दिला आहे. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर सिव्हिल सप्लाय नाही का, नागरी पुरवठा. मोस्ट स्टेट्स इन इंडिया. ही ऑर शी ओव्हरसीज द इम्प्लिमेंटेशन ऑफ द PDS आपलं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड एन्फोर्स द इसेन्शियल्स कॉमोडिटीज ॲक्ट. इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट. ठीक आहे. सो लक्षात ठेवा तुम्हाला इकडं नॉन इसेन्शियल नाही यायला पाहिजे, फक्त इसेन्शियल पाहिजे. 71 एकदम म्हणजे काहीच नाही, काय माहीत नसेल तरी पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन. नॉन इसेन्शियल कसं काय येईल ना, अनावश्यक. सो बाकी तर आपण वाचतो जनगणना अधिकारी असतात ते,
मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी पण असतात, संकटकालीन नाही का डिझास्टरच्या वेळी पण ते प्रमुख असतात. सो हाच राहिला तुमचा. 72 बघा. अभ्यासक व त्यांनी नवलोक व्यवस्थापन या संज्ञेकरता उपयोगात आणलेल्या संज्ञा यांच्या योग्य जोड्या जुळवा. म्हणजेच काय तर तुमचं न्यू पब्लिक मॅनेजमेंट. मॅच द पेअर्स विथ स्कॉलर्स अँड दे यूज द टर्म्स फॉर न्यू पब्लिक मॅनेजमेंट. आता ख्रिस्तोफर हुड इंग्लिशमध्ये बघू आपण. ख्रिस्तोफर हुड यांनी काय सांगितलेलं आहे? न्यू पब्लिक मॅनेजमेंट. ख्रिस्तोफर हुड न्यू पब्लिक मॅनेजमेंट. न्यू पब्लिक मॅनेजमेंट काय असतं? इट इज अ मॉडर्न ॲप्रोच टू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन दॅट युजेस प्रायव्हेट सेक्टरचे प्रिन्सिपल तत्व टू इम्प्रूव्ह गव्हर्नमेंट इफिशियन्सी. आपण म्हणतो ना अरे सरकारी काम लय म्हणजे हे करतात नाही का, निवांत काही लोड घेत नाही, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप इफिशियंटली लोक काम करतात. सो तशी आपल्याला संस्कृती आणायला पाहिजे. हे न्यू पब्लिक मॅनेजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. हे कोणी सांगितलं आहे? ख्रिस्तोफर हुड यांनी. लॅन अँड रोझनब्लूम यांनी काय सांगितलेलं आहे? मार्केट बेस्ड ॲप्रोच टू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. सो मार्केट बेस्ड ॲप्रोच काय आहे? हा बघा. मार्केट बेस्ड ॲप्रोच इट रिफर्स टू युटिलायझिंग मार्केट मेकॅनिझम्स लाईक म्हणजे काय? लाईक कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा आणि प्राईस सिग्नल्स टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस अँड अचीव पॉलिसी गोल्स. सो हा मार्केट बेस्ड ॲप्रोच आहे जो लॅन रोझनब्लॉम यांनी सांगितलं आहे. तिसरा आहे ऑसबॉर्न अँड गॅबलर यांनी काय सांगितलं आहे? एंटरप्रिनल गव्हर्नमेंट और रिइन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट, ज्याचा अर्थ आहे आर आयडियाज दॅट इन्व्हॉल्व. आता नाव त्याचं काय तर इनोव्हेटिव्ह, नवकल्पना, इनोव्हेटिव्ह मेथड्स टू सोल्व पब्लिक प्रॉब्लेम्स अँड क्रिएट व्हॅल्यू फॉर पब्लिक सेक्टर. म्हणजे तुम्ही इनोव्हेटिव्ह मेथड्सनी प्रॉब्लेम सॉल्व करा आणि पब्लिक सेक्टरची व्हॅल्यू पण वाढवायची. आणि शेवटचं आहे ख्रिस्तोफर पोलिट यांनी काय सांगितलेलं आहे? मॅनेजरिलिझम म्हणजे काय असतं? इट इज अ थेअरी दॅट ट्रीट्स गव्हर्नमेंट लाईक अ बिझनेस. मॅनेजर नाही काय, मॅनेजर पोस्ट कुठं असते? प्रायव्हेट सेक्टरमध्ये, बिझनेसमध्येच असते, गव्हर्नमेंटमध्ये थोडी असते मॅनेजर पोस्ट. सो बिझनेससारखं तुम्ही ट्रीट करा रॅदर दॅन ब्युरोक्रेसी. नोकरशाहीमध्ये आपले ऑफिसर असतात आणि इकडे मॅनेजर वगैरे असतात. सो ब्युरोक्रेसीपेक्षा तुम्ही मॅनेजरिझम फॉलो करा, हे सांगितले ख्रिस्तोफर पोलिटनी. कशामध्ये? मॅनेजरिझममध्ये. 73 बघा. वर्तनवादी दृष्टिकोनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ते मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करण्याशी संबंधित आहेत. असू शकतं. वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात चेस्टर बर्नॉड या अभ्यासकांनी केली, त्यानंतर हर्बर्ट सायमनने विकसित केली. या संदर्भात वाङ्मय साहित्य हे वर्णनात्मक आहे, निर्देशात्मक नाही. सो हा पण एक थोडा डाऊटफुल असू शकतो. जर आपल्याला माहीत नसेल क्वेश्चन तर हा सी उडो आहोत का असं वाटू शकतं. हा दृष्टिकोन अनौपचारिक संबंध आणि संप्रेषण आकृती बंधावर भर देते. सो डीमध्ये एवढं काय वाटत नाही, रॉंग नाही, काय बरोबर असू शकतं. ए पण बरोबर असू शकतं. सो ए आणि डी जर मी घेतला, ए आणि डी, सो माझा एकच ऑप्शन उडतो आहे. सो मला बी आणि सीमध्ये बघायचं आहे. आता तर ऑल ऑफ द अबव पण दिले आणि असे पण ऑप्शन दिलेत नाही का, 3 ऑप्शनवाले. सो तुम्हाला बेसिक फॅक्ट जर माहीत असेल किंवा वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात कोणी केली तर हा तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. जर तुम्ही बी उडवला डायरेक्ट तुमचं उत्तरच येतं आहे. सो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव लिहा. जॉन ब्रॉड्स वॉटसन नाव लक्षात ठेवा आहे, परत क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. सो हे जे आहेत यांनी 1908च्या सुमारास वर्तनवादी बिहेवियरल सायन्स ज्याला आपण म्हणतो व्यक्त करावयास सुरुवात केली. 74 बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1793मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसद्वारे लोकसेवांची पुनर्रचना केली गेली, म्हणजे नागरी सेवा. लॉर्ड वेलेस्लीद्वारे 1806मध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नोकरी पूर्वीच्या काळात प्रशिक्षण देण्यासाठी कलकत्ता येथे हेलबेरी महाविद्यालय, आता आपण साधी मॉडर्न हिस्ट्री जरी वाचली असेल तर कलकत्त्याला हेलबेरी महाविद्यालय वगैरे स्थापन झाले का? नाही. कलकत्त्यामध्ये काय स्थापन झाले? फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन झालं होतं लॉर्ड वेलेसनी केलेलं. त्याच्यामुळे बी जर तुम्ही उडवला बेसिक याच्यावर तर बी उडवला तुमचं उत्तर क आणि ड. ओके, सॉरी रॉंग विचारलं आहे ना तुम्हाला, चुकीचं विचारलं आहे. सो बी उत्तर येईल तुमचं. आणि क ऑप्शन 1853मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील करारबद्ध नागरी सेवेचे अगदीच आगळेवेगळे असे वैशिष्ट्य स्वीकारले. भारतीय नागरी सेवा अधिनियम 1861द्वारे भारतीय नागरी सेवा नामकरणास वैधानिक मान्यता दिली गेली. सो इंग्लिशमध्ये जर बघितलं तुम्ही ऑप्शन, द नॉमिनक्लेचर इंडियन सिव्हिल सर्व्हिस वॉज गिवन स्टॅच्युटरी रिकॉग्निशन बाय द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट ऑफ 1861. ॲक्च्युली हे जे आहे तुमचं आधी काय होतं, कोव्हेनेटेड सर्व्हिस वगैरे असं होतं नाव, जे की नंतर ICS झालेले 1858 म्हणून, पण त्याचं ऑफिशियल ज्याला रिकॉग्निशन जे आहे ते 1861च्या ॲक्टनी दिलेलं आहे. ॲक्च्युली हे नाव 1858लाच बदललं आहे, ते पण लक्षात ठेवा. आणि त्याच्या आधी कोव्हेनेटेड सर्व्हिस नाव होतं नाही का, कोव्हेनेटेड आणि नॉन कोव्हेनेटेड दोन प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिस होत्या. सो त्याचं 1858ला जे आपलं 57चा उठाव झाला, कंपनीची सत्ता गेली तिकडं इंग्रजांकडं म्हणजे सरकारकडं, तेव्हा हे तुमचं ICS झाले. पण ऑफिशियल रिकॉग्निशन स्टॅच्युटरी रिकॉग्निशन त्याला 1861मध्ये दिले. सो ही पण फॅक्ट लक्षात ठेवा. आता फॉर द पर्पज ऑफ एज्युकेटिंग यंग रिक्रूट्स फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस लॉर्ड वेलस्ले लिहा तिथं, फाउंडेड द कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम इन कलकत्ता इन 1800. 1800 साली त्यांनी स्थापन केले कलकत्त्यामध्ये. पण काय झालं, हे कंपनीचे जे डायरेक्टर ते म्हणले काय फालतूगिरी, काय गरज नाही का, आम्ही करतो नाही का. मग त्यांनी काय केलं, ते डिसअप्रूव्ह केलं, त्यांनी डिसअप्रूव्ड ऑफ हिज ॲक्शन अँड इन 1806 म्हणजे 6 वर्षांनी रिप्लेस्ड इट विथ देअर ओन ईस्ट इंडियन कॉलेज ॲट हेलबेरी. हे कुठे आहे तर हे कलकत्त्यात नाही, हे कुठं आहे, इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडमध्ये कॉलेज आहे. सो त्याच्यामुळं तुमचं हे जे बी स्टेटमेंट आहे हे रॉंग होईल, कारण हे कॉलेज हेलेबरी जे म्हणतात कलकत्त्यात हे इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे. आणि लॉर्ड वेलेस्लीचे जे होतं ते 1800 साली स्थापन झालं होतं फोर्ट विल्यम कॉलेज कलकत्त्याला. ओके, सो त्याच्यामुळं बी रॉंग झालं, बाकीचे सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट बघा 75, भारतीय लोक प्रशासन संस्थेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. पॉल ॲपलबी यांच्या शिफारशीनुसार ही संस्था 1956मध्ये नवी दिल्ली येथे स्थापण्यात आली. सो बरोबर आहे, कारण हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारला GS2मध्ये, हे बेसिक तर एवढं माहीत असायला पाहिजे. ही संस्था पूर्णतः शासकीय आहे का? पूर्णतः नाही आहे. माहीत जरी नसलं तरी तुम्ही याच्यावर एक्स्ट्रीम समजून ते उडू शकता. किंवा पूर्णतः नाही तर बी उडवला मी, बी उडवला तर बी उडवला, माझं उत्तर अ आणि ड इथं झालं. सो ही कशी आहे, इज नॉट अ, इथं नॉट लिहा, इज नॉट अ फुल्ली गव्हर्नमेंट बॉडी, इट इज ॲन ऑटोनॉमस अकॅडमिक इन्स्टिट्यूशन दॅट इज अंडर मिनिस्ट्री ऑफ, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, पर्सनल. सो ही जी आहे तुमची पूर्णतः शासकीय नाही आहे, ब उडला. ही संस्था केवळ, आता परत एक्स्ट्रीम आला बघा, केवळ केंद्र शासनामधील अधिकाऱ्यांसाठी उजळणी अभ्यासक्रम रिफ्रेशर कोर्सेस आयोजित करते. केवळ केंद्र एका नाही तर काय, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे. सो त्याच्यामुळे क पण उडला. ही संस्था विद्यापीठातील अध्यापकांसाठी लोक प्रशासन विषयावरील अल्पावधीच्या अभ्यासक्रमाचे देखील आयोजन करते. सो बरोबर आहे अ आणि ड. हे हातातले मार्क आहेत बघा, हे तुम्ही एक्स्ट्रीमवाले उडवले, येऊन गेलं तुमचं उत्तर. 76 बघा, आता हे आपले यशदाबद्दल विचारले. पुढीलपैकी कोणते यशदाचे उद्दिष्ट नाही. राज्य सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक क्रियाकलापाच्या विकासासाठी एक प्रमुख साधन म्हणून आधुनिक व्यवस्थापन विज्ञानाचा प्रचार करणे. व्यवस्थापन विज्ञानाच्या वापरामध्ये व्यक्ती, संघटना किंवा संस्थांना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि त्याचे समर्थन करणे, विज्ञानाचा प्रचार करणे. पुढं विकास आणि लोक
प्रशासनामध्ये सल्लागार सेवा प्रदान करणे. मानवी संसाधनासंबंधी माहिती संकलित करणारी सर्वोच्च संस्था. आता मानवी संसाधनाचं विचारले त्यांनी, सो हे रॉंग आहे, हे नाही येते. हे बघा, यशदा जी संस्था आहे त्याबद्दल आपण बघूयात काय काय आहे. हे थोडं मे बी स्पष्ट दिसत असेल तुम्हाला. राज्य सरकार, जिल्हा परिषदा आणि राज्य सरकारच्या इतर संस्था आणि संघटनांच्या आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांच्या विकासासाठी आधुनिक व्यवस्थापन विज्ञानाला एक प्रमुख साधन म्हणून प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. म्हणजे हे जे तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये दिले ते डिटेल इथं दिले नाही का, यशदाच्या वेबसाईटवरून घेतले आपण. हे धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये विकास नियोजन आणि कार्यक्षमता यासाठी व्यवस्थापकीय कौशल्ये, संघटनात्मक क्षमता, नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय वातावरणाला अनुकूल असलेल्या कल्पना आणि संकल्पना विकसित करणे आणि धोरणात्मक पर्याय तयार करणे. कार्यकारी धोरणात्मक संशोधन चालू ठेवणे. विकास प्रशासनासंबंधी माहिती संकलन आणि प्रसार करण्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करणे. व्यवस्थापकीय शास्त्राच्या वापरात व्यक्ती, संस्था आणि संस्थांना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि पाठिंबा देणे. विकास आणि सार्वजनिक प्रशासनात सल्लागार सेवा प्रदान करणे. विकास प्रशासनाच्या क्षेत्रात नोडल राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करणे. म्हणजे बघा याचं कामं कसे आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठंच मानवी संसाधन असं काही दिसतच नाही, एवढेच काम आहेत त्यांचे नाही का, आपण आहे तसं घेतलेलं आहे. सो त्याच्यामुळं मानवी संसाधनाचा काही विषयच येत नाही, तुम्ही हा डायरेक्ट उडू शकता. ओके, सेवा प्रदान करणे, समर्थन करणे, मदत करणे, प्रोत्साहन देणे, विज्ञानाचा प्रचार करणे, व्यवस्थापनासाठी वगैरे. सो हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट पेजवर या 77. पुढीलपैकी कोणते एक धोरण मूल्यमापनाचे तंत्र नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेक्निक फॉर पॉलिसी इव्हॅल्युएशन. हा क्वेश्चन म्हणजे माझ्या मते डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण काय भेटत नाही याचा सोर्स वगैरे, आणि थोडं याच्यामध्ये डोकं लावायला गेलं तरी लागत नाही. सो थोडं म्हणजे विचार जर असं केला तुम्ही, जर मूल्यमापनाचा तुम्हाला अर्थ माहीत असेल इव्हॅल्युएशनचा, ओके, पॉलिसी बिलिसी जाऊ द्या, धोरण बिरण काय देणे घेणे, आपल्याला फक्त मूल्यमापन हा जो शब्द आहे हा जर याचा थोडा अर्थ, थोडं कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. की जसं इव्हॅल्युएशनचा अर्थ मी दिला इथं, द प्रोसेस ऑफ जजिंग ऑर कॅल्क्युलेटिंग द क्वालिटी, इम्पॉर्टन्स, अमाऊंट ऑर व्हॅल्यू ऑफ समथिंग. ओके, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो परीक्षा किंवा पारख किंवा मूल्यमापन. म्हणजे तुम्ही मूल्यमापन कसं करणार, तर तुमच्याकडे काहीतरी डेटा असेल तर मूल्यमापन कराल. तर त्याच्यामुळं तंत्र विचारले तुम्हाला. हा सामग्री संकलन म्हणजेच कलेक्शन ऑफ डेटा हे तंत्रामध्ये येणार नाही, हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे, आता तुम्हाला मूल्यमापन करायचं आहे, कळलं का. सो त्याच्यामुळे हे जे आहे हे तंत्रामध्ये येणार नाही, तंत्र टेक्निक विचारले तुम्हाला, तंत्र आहे का. सो प्रश्न, वादविवाद, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, समितीच्या सुनावणी आणि तपासणी, सो हे तंत्र असू शकतात, याच्यावरून तुम्ही मूल्यमापन करू शकतात, पण डेटावरून नाही करू शकतात. हे पॉलिसी इव्हॅल्युएशनचा भाग नाही, हे पॉलिसी फॉर्मेशनचा भाग येईल. सो त्याच्यामुळं पहिलं रॉंग येईल. पॉलिसी इव्हॅल्युएशन काय असतं, इट इज अ प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग अ पॉलिसीज इफेक्टिव्हनेस, इम्पॅक्ट अँड कॉस्ट. कलेक्शन ऑफ डाटा काय आहे, इट रिफर्स टू द प्रोसेस ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन, नॉट ॲनालिसिस ऑर इव्हॅल्युएशन. ॲनालिसिस इव्हॅल्युएशन नाही येणार त्याच्यामध्ये, गॅदरिंग बोलू शकता. ओके, डेटा कलेक्शन. तर त्याच्यामुळे हा थोडा मला तरी वाटतं अटेम्प्ट करायला अवघड आहे क्वेश्चन, पण याचं उत्तर फर्स्ट आहे, आय1 दिलं आहे. 78. ई शासन प्रणालीमध्ये हे समाविष्ट आहे काय, तर कमी खर्च, कार्यक्षमता, सेवांची गुणवत्ता, नागरिक शासन यांच्यातील अधिक प्रभावी संबंध, जाणीवपूर्वक समन्वय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची सुविधा. आता बघा तुम्हाला माहिती आहे ई गव्हर्नन्समध्ये काय येते, म्हणजे थोडं आपल्याला माहिती आहे किंवा याच्यामुळं काय झाले तर फास्ट प्रोसेस होते नाही का, लवकरात लवकर तुम्हाला सरकारची कामं पार पडतात. तो काही कमी खर्च, कार्यक्षमता हे असणार 100%. तर बरोबर आहेच. बाकी नागरिक आणि शासन यांच्यातील अधिक प्रभावी संबंध, कारण मिडलमॅन वगैरे जाणार याच्यामधून नाही का, मधले माणसं जाणार, तुम्हाला डायरेक्ट सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे कामं करून घेऊ शकता. सो आणि ब तर 100% बरोबर आहे. बघा किती खतरनाक ऑप्शन दिले बघा, ब सगळीकडेच दिलेला आहे. आता हा जो ऑप्शन आहे जाणीवपूर्वक समन्वय, याचा काही संबंध येत नाही तिथं, पण एखादा जर लॉजिकली आपण कॉमन सेन्स वापरून जर अटेम्प्ट केला तर आपण ABCD मारू. ओके, पण हा क्वेश्चन चुकण्यासारखाचा क्वेश्चन, ठीक आहे. सो आणि डी जो ऑप्शन आहे, डी तर 100% येईलच, पारदर्शकता, उत्तरदायित्व आपण बघतोच की बाबा ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आलेली ई गव्हर्नन्सने. म्हणजे ABD तर शुअर शॉट आहे. ABD म्हणजे तुमचे हे 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर असणार आहे. आता तुम्हाला C उडवायचा का नाही याच्यावर गेम आहे सगळा. सो हा ॲक्च्युली रॉंग दिला आहे, म्हणजे हा क्वेश्चन मला तरी वाटतं चुकण्यासाठीच दिलेला आहे. काय तुम्ही विचार करणार ना याच्यावर, असं जाणीवपूर्वक समन्वय म्हणजे डेलिबरेट कोऑर्डिनेशन. सो हे तुमचं उत्तर आहे, ज्याच्यामध्ये C रॉंग आहे. ई शासनाची उद्दिष्टे बघा,
सरकार, नागरिक आणि उद्योग यांच्यासाठी शासन व्यवहार काय करायचं तुम्हाला? सुलभ आणि शाश्वत करणे, सस्टेनेबल. जनता, उद्योग, व्यवसाय आणि सरकार यांच्यात परिणामकारक संवाद घडवून आणायचा. प्रशासन जास्तीत जास्त काय करायचं? पारदर्शक आणि उत्तरदायी. शासन सेवा आणि माहितीचा पुरवठा जलद करायचा. शासन व्यवहारातील भ्रष्टाचार कमी करायचा. व्यवसायातील अडचणी कमी करणे, थेट संवाद साध्य करण्यास मदत करणे, शासनाच्या अंतर्गत संरचनेला एकात्मित करणे, तसेच जनतेच्या सहभागाने शासन संरचना आणखी लोकशाही भूमिक करणे. 79 बघा. खालीलपैकी कोणत्या समितीने सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या बदलांची शिफारस केली आहे, जो आता मध्य करिअर प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून दिला जात आहे, ज्याला म्हणतो आपण मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम. सो कोणी सांगितले? YK अलग समितीने सांगितले. बाकीच्या समित्यांचं पण बघून घ्या कोणी कोणी काय सांगितले. ह्या सगळ्या समित्या कामाच्याच आहेत आपल्या. सो RVV अय्यर समिती जी आहे यांचं काय विषय, तर हिचं इयर लिहा, कारण इयर पण विचारू शकतात. 2007ची आहे ती समिती. इट वॉज कॉन्स्टिट्यूटेड बाय DOPT टू लुक इन टू द IS इंडक्शन ट्रेनिंग सिलेबस. म्हणजे सिलेबस बघायचा, ट्रेनिंगमध्ये जो सिलेबस असतो तो रिव्ह्यू करायचा. अँड टू रिव्ह्यू द सेम अय्यर कमिटी रिपोर्ट रिकमेंडेड मेनी स्ट्रक्चरल चेंजेस इन द कशामध्ये? कोरिकोला. म्हणजे त्यांचा जो काही कोरिकोला आहे, फाउंडेशन कोर्स म्हणा, बाकीचं सगळं अटॅचमेंट्स वगैरे, हे सगळं याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस यांनी सांगितलेत अय्यर कमिटीने 2007ची. किरण अगरवाल कमिटी जी आहे ही आहे तुमची 2014ची. त्यांनी काय, तर द कमिटी स्ट्रॉंगली रिकमेंडेड. आता हे सगळे जे डेटा घेतला मी लबसनाच्या वेबसाईटवरून घेतला. ओके, लबसनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिल्यात कमिट्या सगळ्या, तर तुम्ही बघू शकता. किरण अगरवाल कमिटी रिपोर्ट ही आहे तुमची 2014ची. द कमिटी स्ट्रॉंगली रिकमेंडेड टू द मिनिस्ट्री, काय रिकमेंड केलं? टू री इंजिनियर इट्स केडर अलोकेशन सिस्टीम. म्हणजे तुम्ही चेंज करा नाही का, री-इंजिनियर म्हणजे चेंज करा नाही का, थोडं बदला आता. केडर अलोकेशन सिस्टीम अँड नोटिफाय द केडर्स प्रियर टू द कमेन्समेंट ऑफ द FC म्हणजे फाउंडेशन कोर्स सुरू व्हायच्या आधीच तुम्ही त्यांना केडर देऊन टाका नाही का, ट्रेनिंग ऑफिसर्सला. तो किरण अगरवाल कमिटीने सांगितलं. सुरेंद्रनाथ कमिटी रिपोर्ट बघा, ही कधीची आहे? ही आहे तुमची 2003ची, 2003. इट रिकमेंडेड दॅट ॲन्युअल परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट कॅन बी यूज्ड ॲज अ टूल टू आयडेंटिफाय द ट्रेनिंग नीड्स फॉर द अपकमिंग असाइनमेंट्स. म्हणजे ॲन्युअल परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट हे त्यांनी सांगितलं आहे, महत्त्वाचं आहे. सुरेंद्रनाथ कमिटी. आणि ही जी आहे YK अलग, जे आपल्याला प्रश्न विचारले, ही तुमची 2009ची आहे. इट रिकमेंडेड मेजर चेंजेस इन सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम विच इज नाव बिंग इम्पार्टेड. म्हणजे आता हे फॉलो केलं जात आहे ॲज मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम. सो YK अलग. 80 बघा. सीड पार्क कुठे झाले, तर हे जालनाला. ओके, जालनाला आपण बियाण्यांची राजधानी किंवा बियाण्यांची पंढरी पण म्हणतो आता नाही का. 29वी महानगरपालिका झाली महाराष्ट्रातली जालना. सो जालना लिहा इथं. जालना इज नोन ॲज द सीड कॅपिटल ऑफ इंडिया बिकॉज ऑफ इट्स लार्ज स्केल सीड प्रोडक्शन अँड मेनी सीड मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या भरपूर आहेत तिथं जालनामध्ये. मिल्क प्रोजेक्ट जो आहे त्याचा काय विषय आहे? मिल्क प्रोजेक्ट तुमचा जर तुम्हाला माहिती आहे कुठे, आता बघा इथं तुमचं मिल्क प्रोजेक्ट तुम्ही हे पण करू शकता, काय मुंबई करू शकता, ठीक आहे, किंवा मग पालघर पण करू शकता, कारण तिकडं पण आहेच प्रोजेक्ट्स, मिल्क प्रोजेक्ट्स. आणि दाबचारी, आणि हे दाबचारी पण ॲक्च्युली पालघरमध्ये. हा क्वेश्चन अटेम्प्ट करायला तसा अवघड आहे. सो मिल्क प्रोजेक्टचं उत्तर दाबचारी दिलं त्यांनी. पशुधन प्रजनन प्रशिक्षण केंद्र हे पालघरमध्ये सांगितलं आणि RA मिल्क कॉलनी ही मुंबईमध्ये सांगितलेली. सो याचं उत्तर तुमचं येईल 3. ठीक आहे. सीड पार्क जालना केलं तुम्ही थर्ड, तरी तुमचं उत्तर येऊन जाते सीड पार्कवरूनच. मिल्क प्रोजेक्ट दाबचारी हे पालघरमध्येच आहे. पशुधन प्रजनन केंद्र हे पण पालघरमध्ये, आणि RA मिल्क कॉलनी ही मुंबईमध्ये. सो बियाण्यांची पंढरीचं झालं आपलं. दाबचारी दुग्ध प्रकल्प जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये. तिथं कोणतं धरण आहे ते पण लक्षात ठेवा. कुर्जे नावाचं धरण आहे, कुर्जे.
हे बघा, दाबचरी दुग्ध प्रकल्पाची दुरवस्था, म्हणजे ते लॉसमध्ये ॲक्च्युली. आरे मिल्क कॉलनी अ ग्रीन झोन, हे न्यूजमध्ये आलं ते टाकले आहे तसं. राज्य सरकारने आरे मिल्क कॉलनीतील 132 हेक्टर जवळपास 326 एकर जमीन ग्रीन झोन म्हणून औपचारिकरित्या घोषित केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण आरे भाग ग्रीन झोनमध्ये आला आहे. सो हे आरे. नेक्स्ट बघा 81, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे जे पायाभूत अभ्यासक्रम आणि उजळणी अभ्यासक्रम म्हणजेच फाउंडेशनल अँड रिफ्रेशर कोर्सेस आयोजित केले जातात, ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणजे प्री एंट्री ट्रेनिंगचे उदाहरण आहे का? नाही. आपण आता ते वाचलं होतं नाही का, अलग कमिटीने जे रिकमेंड केले की मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम. सो ते पण नाही, ते ॲक्च्युली प्री एंट्री पण नाही, ते काय आहे तर इन सर्व्हिस ट्रेनिंग आहे. ओके, मिड करिअर पण नाही, प्री एंट्री पण नाही, काय आहे इन सर्व्हिस ट्रेनिंग आहे. सो त्याच्यामुळे पहिलं रॉंग होते. आयकर अधिकारी अथवा वाहतूक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण हे कौशल्य प्रशिक्षणाचे उदाहरण आहे, स्किल्स ट्रेनिंग. सो बरोबर आहे. पार्श्वभूमी प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे प्रशिक्षणार्थीचा मानसिक विकास हे असते. त्याचे उद्दिष्ट कोणत्या विशिष्ट प्रकारचे कौशल्य प्रदान करणे हे नसते. सो हे सुद्धा बरोबर आहे. तुमचं फक्त पहिलं रॉंग आहे, जे की इंग्लिशमध्ये बघू आपण. फाउंडेशनल कोर्सेस अँड रिफ्रेशर कोर्सेस ऑर्गनाइज्ड बाय द लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसुरी आर द एक्झाम्पल्स ऑफ प्री एंट्री ट्रेनिंग फॉर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. दिस इज नॉट प्री एंट्री ट्रेनिंग, दिस इज इन सर्व्हिस ट्रेनिंग. 82 बघा, खालील विधाने विचारात घ्या. भारतात एम एस स्वामीनाथन हे हरित क्रांती जनक, हे तर माहिती आहे आपल्याला, बेसिक तर बरोबरच आहे, तुम्हाला बरोबर विचारलेलं आहे. भारतात निरपाक तुटेज हे निळी क्रांतीचे म्हणजे ब्ल्यू रिव्होल्युशनचे जनक आहेत का? नाहीत. तर कोण आहेत ब्ल्यू रिव्होल्युशनचे? त्यांचे आहेत डॉक्टर अरुण कृष्णन अँड हरिलाल चौधरी. सो तुमचा बी रॉंग झाला, बी रॉंग झाला, बी रॉंग झाला, बी रॉंग झाला. उत्तर आलं तुमचं 1. बाकी तुम्हाला माहीत नसलं तरी पण अटेम्प्ट होते. ओके. सो भारतात सॅम पित्रोदा हे कशाचे सुवर्णक्रांतीचे जनक म्हणतात ते? तर कोण आहे सुवर्णक्रांतीचे जनक? कोण आहे? निरपाक तुटेज. मग त्यांनी एक्सचेंज केलं बघा, कळलं का तुम्हाला? म्हणजे हे तिन्ही त्यांनी एक्सचेंज केलेत, ब कडं वर खाली. भारतात हिरालाल चौधरी आणि अरुण कृष्णन हे पिवळी क्रांती म्हणजे ज्याला आपण म्हणतो येलो रिव्होल्युशन, त्याचं कोण आहे? सॅम पित्रोदा. सो सॅम पित्रोदा हे पिवळी क्रांती, सुवर्ण क्रांतीचे निरपाक तुटेज आणि निळ्या क्रांतीचे अरुण कृष्णन हरिलाल चौधरी. आता क्रांती बघून घ्या कोणत्या कशा कशा आहेत. हरित क्रांती तुम्हाला माहिती आहे अन्नधान्य उत्पादन, नील क्रांती मत्स्य, पीत क्रांती तेलबिया उत्पादन, सुवर्ण क्रांती फळे उत्पादन, सुवर्ण तंतु क्रांती ताग उत्पादन, कृष्ण क्रांती पेट्रोलियम क्षेत्र, करडी क्रांती खते उत्पादन, धवल क्रांती दुग्ध उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी किंवा कांदा किंवा औषधे पण येतात त्याच्यामध्ये, चंदेरी क्रांती अंडी उत्पादन, चंदेरी तंतु क्रांती कापूस उत्पादन, अमृत क्रांती नद्याजोड प्रकल्प, लाल क्रांती टोमॅटो मांस उत्पादन, तपकिरी क्रांती कोको उत्पादन, गोल वाटोळी क्रांती बटाटा उत्पादन, नारंगी क्रांती युक्रेनमधील क्रांती आणि इंद्रधनुष्य क्रांती कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट क्रांती. 83 बघा, सुप्रशासनासमोरील अडथळे म्हणजे आता हे तुम्हाला निगेटिव्ह तुम्हाला पॉईंट बघायचे आहेत. जनतेमधील औदासीन्य, सनदी सेवकांच्या मानसिकतेची समस्या म्हणजे ज्याला आता हा प्रश्न थोडा इंग्लिशमध्ये बघायला पाहिजे. ॲपॅथी ऑफ पीपल म्हणजे औदासीन्य, ॲटिट्यूडनल प्रॉब्लेम ऑफ सिव्हिल सर्वंट्स म्हणजे सनदी सेवकांच्या मानसिकतेची समस्या असू शकतं. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी असू शकतं नाही का. गुड गव्हर्नन्सला बॅरियर्स असू शकतं, कारण गुड गव्हर्नन्समुळं अकाउंटेबिलिटी येणार आहे आणि त्याला बॅरियर्स हे असू शकतं नाही का. आणि आहेच येते बेसिक नॉलेज येते. लो लेवल्स ऑफ अवेअरनेस ऑफ द राईट्स अँड ड्युटीज ऑफ द सिटीजन म्हणजे लोकांनाच माहीत नाही जास्त. सो BCD त्याचं उत्तर दिलं आहे. ॲक्च्युली हे एखाद्याला ABCD पण वाचू शकतं. जर तुम्ही असं म्हणताय की नागरिकांना आपल्या अधिकारांची आणि कर्तव्याची जाणीव कमी आहे, तर याचा अर्थ जनतेमधलं औदासीन्य पण होऊ शकतं ॲक्च्युली. त्याच्यामुळे हा क्वेश्चन चुकण्याला लय स्कोप आहे. बकडं बिंदास मारू शकतं कोणी पण. साधा जर विचार केला की आणि ब ऑप्शनमध्ये बऱ्यापैकी तुम्ही सिमिलरिटी बघू शकता, कारण तुम्हाला औदासीन्यच आहे तर तुम्ही कर्तव्याची जाणीव पण तुम्ही कमी असू शकते नाही का. म्हणजे ते हे रिझन असू शकतं की बाबा अडथळा की लोकांनाच इंटरेस्ट नाही आहे, पण ॲक्च्युली आयोगाने दिले ड उत्तर BCD. बॅरियर्स टू गुड गव्हर्नन्स, करप्शन, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी, रेड टेपिझम ज्याला आपण म्हणतो दफ्तर दिरंगाई, लो लेवल्स ऑफ अवेअरनेस, इनइफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉस अँड रूल. 84 बघा, खालीलपैकी कोण द ॲडमिनिस्ट्रेटर या नावाने त्रैमासिक जर्नल काढते? सो कोण आहे ॲडमिनिस्ट्रेटर? कोण? आता IAS
इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. मग कोण काढेल? तेच काढतील. ओके, प्रशासन ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. द ॲडमिनिस्ट्रेटर इज अ जर्नल पब्लिश बाय द लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, लबासना. हे बघा असं असतं जर्नल. मग ते बदलतं हेडिंग कधी पण, म्हणजे चित्र वगैरे बदलत असतील. हे एक फोटो भेटला मला, मी टाकला तिथे. 85 बघा, श्वेत धवल क्रांती व्हाईट रिव्होल्युशन बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य विचारले, रॉंग विचारले तुम्हाला. भारतातील दुधाच्या घन पदार्थाची आयात संपली आणि भारताने अनेक परदेशी देशांना दूध पावडर निर्यात करण्यास सुरुवात केली. म्हणजे आता आपला आयात संपली आणि निर्यात वाढलेली. सो बरोबर आहे नाही का. आपण म्हणजे म्हणणारच कसं ना, व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे तुमच्याकडे भरपूर प्रोडक्शन वाढले, त्याच्यामुळे तुम्ही आता निर्यात करायला लागले. सो एक बरोबर आहे. दुग्ध उद्योग आणि पायाभूत सुविधा आधुनिक आणि विस्तारित झाल्या. ऑब्व्हियसली मॉडर्न झालं नाही का सगळं. सो बरोबर आहे. दुग्धजन्य गरजा स्थानिक पातळीवरच पूर्ण केल्या जातात. बरोबर आहे. सगळंच म्हणजे सगळे पॉझिटिव्हच वाक्य आहेत. सो त्याच्यामुळं व्हाईट रिव्होल्युशनचे सगळे बरोबर आहेत. तुमचं उत्तर येईल यापैकी नाही. सो डॉक्टर वर्गेचे कुरण होते बघा, 1921 2012ला वारले ते. ऑल्सो नोन ॲज द मिल्कमॅन ऑफ इंडिया. हिज बिलियन लिटर आयडिया काय होती? ऑपरेशन फ्लड. लॉन्च इन 1970मध्ये ही लॉन्च झाली होती. वॉज द वर्ल्ड्स लार्जेस्ट, जगातलं सगळ्यात मोठं ॲग्रिकल्चर डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता. मास्टर माइंड बिहाइंड द क्रिएशन अँड सक्सेस ऑफ अमूल. त्यांना कोणकोणते अवॉर्ड भेटलेत बघा? रमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, वर्ल्ड फूड प्राईज, ऑर्डर ऑफ ॲग्रिकल्चर मेरिट आणि पद्मविभूषण पण भेटलं आहे. आणि 2013मध्ये अमर चित्रकथा ब्रॉट आउट द कॉमिक बुक, त्यांनी कॉमिक बुक काढलं वर्गीस कुरियन यांचं, अमर चित्रकथा. आणि इथे थांबू आपण, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.